सो हाय मित्रांनो, नवीन एक ब्लॉगमध्ये मी स्वागत आहे तुमचा मित्र सर्वांचा ओमकार शिंदे. खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग नाही आले. म्हणलं जायचं होतं, म्हणलं आज जाऊया, शूट पण करूया. आणि आज मीटर बॉक्सचं पण काम करायचं आहे. हे बघा मीटर बॉक्स खराब झालेला आहे, तर जाताना एक शूट पण घेऊया आपल्या गाडीवर. दुसरी गाडी नाही घेता, आपली गाडी बरी आहे, बॉक्सर बजाज. मीटर बॉक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला मोबाईलचा बॅक साईड कवर पण टाकणे आहे. तर मग जाऊया तिकडं. सिटीत पण जायचं आहे तसं मला, शॉपवर जाणे आपल्या तिथं. तर मी 2 दिवस अगोदरच गेलो तर शॉपवर. तर ते भैया म्हणे गाडी दाखवा म्हणे मला एकदा, मग तुम्हाला सांगू शकतो की मग गाडीला किती खर्च आहे किती नाही, महिन्यारी खर्च आहे की जास्त खर्च आहे. मग त्याच्यावर शूजच घालायचे होते, पण मी चप्पल घालून निघलो. शूज काय धुतलेले नव्हते, मग त्याच्यामुळे चप्पलीवर मोर मोर आम्हीच लढणार, सागर शुभाचं होणार. आणि एकदा मी तुम्हाला गाडीचा लुक दाखवून देतो आपला. तर हे बघा गाडीचा व्ह्यू एक नंबर. गाडी घेऊन जायची आता आपल्याला गॅरेजवर. तर गाडीचं पूर्ण मॉडिफिकेशन करणे आहे, पण आता म्हणलं मीटर बॉक्स चेंज करणार मी. मग पुढच्या महिन्यात गाडी पूर्ण मॉडिफिकेशन करूया आपण. पण त्याच्यातच बनवू शकतो आपण ब्लॉक. तसं काही नाही की स्पोर्ट बाईकच पाहिजे म्हणलं. ओके म्हणलं, पण म्हणलं नको, आपली गाडी ती जुनं आहे तसं नाही म्हणलं, आपली जुनी गाडी यूज करू म्हणलं आपण. बात तर सही आहे. आणि थोडंसं ते शॉकअप पण गेलेलं आहे समोरचं. हे बघा ऑइल लीकच होतं आहे, मग शॉकअप पण टाकायचं आहे. आणि थोडंसं गाडीचं काम पण करणं आहे, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये राहील गाडीचं काम. आणि तशी तर गाडी कशी वाटली आपली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि एक नंबर वाईब आहे, कारण की कमी पेट्रोलमध्ये भरपूर ॲव्हरेज देते आपली गाडी, 90पर्यंत ॲव्हरेज देते. म्हणजे तसं तर मी बघितलं नाही. आता त्यासाठी खास ॲव्हरेज चेक करण्यासाठी आपल्याला मीटर बॉक्स चेंज करणे, म्हणजे समजा आपल्याला किती चालेल किती नाही. आणि चला या स्पॉटवरून जाऊया आता. म्हणजे मीटर बॉक्स बंद आहे ना, त्याच्यामुळे मग आपल्याला ॲव्हरेज काढता येत नाही. मग आता आपण ॲव्हरेज पण काढूया गाडीचं. आणि चला या स्पॉटवरून. हे बघा रॉंग साईडने येते पाहिजे लोक. मॅक्झिमम 6 महिने जरी झाले असेल तर मीटर बॉक्स बंद होऊन. तर म्हणलं कधी ना कधी टाकायचे म्हणलं तर टाकून घेऊया, कारण की आता पेमेंट पण आलेलं आहे आपल्याकडे, त्याच्यामुळं थोडंसं करून घेऊ गेस जेवढं. काय होते कॅमेरा आहे, कॅमेरा कशासाठी? कॅमेरा का रेकॉर्डिंग चालू आहे? हो, काय चालू आहे? ते मी एक साथ चाललो ना शूट करायचं. क्रॅकर शूट करायला हो चाललं. हे गाडीचे बनवतो, म्हणजे असं फिरताना यायचे त्याची. हां हो, काम चालू आहे. तरी पण मॅक्झिमम 5-6 महिने झाले असेल, तरी पण जास्त महिने झाले असेल. तर रस्त्याचं काम चालू आहे. गव्हर्नमेंट भरपूर पैसा घेतला असेल एवढ्या रोडला. पुरं ढसळलेलं आहे त्या साईडनं, पुलाच्या बॅक साईडनं. आपण आपल्या सेफमध्ये चालायचं तसं. तर गाडीची स्पीड भरपूर राहते, पण मला समजतच नाही स्पीड कितीची स्पीड नहीं, किती स्पीड ना नहीं गाड़ी. तो इसलिए अपन जा रहे हैं मीटर बॉक्स डालने के लिए, बजाज का ओरिजिनल डालने. बॉक्सर नाम लिखा है यहाँ पे, देख सकते हो आप. तो बॉक्सर. माझा आवाज क्लिअर येत नसेल, कारण की मी माईक कनेक्ट नाही करेल आहे कॅमेराला. चालू आहे अडॅप्टर घेण्याचं, मग त्याच्यामुळे म्हणते आवाज येणं जास्त बाहेरचा येतो आहे. तर गाड्यांचा याचा तर आवाज येतो आहे. मग अडॅप्टर लावल्यावर आहे ना सगळं क्लीन होऊन जाईल. खूप गर्दी आज, खूप गर्दी आहे रस्त्यानं. या साईडला देवगिरी किल्ला बघू शकतात. हे बघा देवगिरी किल्ला आपला संभाजीनगरमध्ये येतो. देवगिरी किल्ला तरी पोरं 2-2 मुली फिरवल्या आपल्या गाडीवर, एक पण नाही आहे. कसं होणार आहे भगवान. काही मुलं 2-2 मुली घेऊन फिरवायला, आणि आपण एक पण नाही. टिका गावापासून आपल्या समोर त्याला ओव्हरटेक मारला का ते समोर येऊन आला. भाई सायलेन्सर अपडेट. बुलेट बोलते बुलेट. रायडर रायडर रायडर
भाई बुलेट ना की नंबर पण नाही आणला बहिणाला एक दिवस टाकलं सायलेन्सर चेंज करून घेतलं. तो कैसा करते तो तोड़ना पड़ेगा. मीटर बॉक्स डालने का बॉक्सर डालने को 15-20 मिनट लगेंगे. तुमको बता देता. हां बत तो यांच्या शॉपवर भरपूर गाड्या बनवते मॉडिफिकेशनला. तो इथे एक बॉक्सर होती तो म्हणते बॉक्सर पण दाखवून देतो मी एकदा. ते म्हणते आता मीटर बॉक्स नाही आहे आपल्याकडे तर वरचे हे कीचे फक्त. तर इथे एक बॉक्सर बघू शकतात तर इथे एक चालू आहे. तर मी काल का परवाच येऊन गेलो होतो. तर ही बॉक्सर मॉडिफिकेशन चालू आहे. तो एक नंबर बॉक्सर आहे. तो अशीच या सेममध्ये बनवायची आपल्याला. आपली बॉक्सर तिकडे उभा आहे. तो बनवायची तर एकदम भारीच बनवायची पण पोरं म्हणे RX 100मध्ये कन्वर्ट कर. पण म्हणलं RX 100मध्ये नाही पण आपल्याला इथं बॉक्सर बनवायची अशी. तर हे मीटर बॉक्स पाहिजे तर आता सध्या त्यांच्याकडे अवेलेबल नहीं है भैया. हाँ अपने पास ऐसे बॉक्सर है ना वो उसको मॉडिफिकेशन करने का है मेरे को. हो जाएगा. ये कितने तक लगे इसको खर्चा करीब 10-15 हज़ार. 10-15 हज़ार तक का. वो मेरे को आज मीटर बॉक्स डालने का था लेकिन वो भैया बोले मीटर बॉक्स नहीं अपने पास. 10-15 हज़ार के. समझो ये चेंज हो जाता, ये चेंज हो जाता, ये चेन पॉकेट डाल देते, इंजन को कलर हो जाता, ढक्कन आ जाता, स्विच किट आ जाती समझो. हमें को ये आ जाती है हेडलाइट इंडिकेटर. सुनो अभी देते अपन पहले. हाँ फिर गाड़ी बना. एक बार गाड़ी देख लो एक बार देख लेता. पर उसको मैक भी ले बोला. और अच्छी ये वाली एकदम बढ़िया. खाली उसका काम करने का है बैटरी डालने का. इंडिकेटर पैनल कलरिंग मैक व्हील का कलर चेंज होगा वही रहेगा. तुम्हारे पे तुमको जो करने का वो कर देगा. अभी इस पे वाइट है इसको और डार्क करना होगा तो फिर से पेंट हो गया. इसका कितना खर्चा आएगा तभी तक पकड़ लो 10-15 हज़ार. 10-15 हज़ार. ये मीटर बॉक्स था मेरे पास बहुत दिन हो गए ख़राब हो गया था. ये डालने का था वो भैया बोले नहीं अभी तक. अभी नहीं ना. खाली जब उसको तुम्हारा बनाने की जब ला लो बना देंगे. ऐसा क्या. चलो आपको मिलकर अच्छा हुआ. हाँ चलो आता मैं. क्या चैनल पे छोड़ देंगे. हाँ क्या चैनल का ओमकार ब्लॉग. तो चला आज तर काय मीटरचं काम होत नाही तसं तर मला टाकायचं होतं. तर म्हणे नुसतं बॉक्स आहे म्हणे. बॉक्स टाकून काही फायदा नाही कारण की याच्यातलं ते केचे ते पुरा सेटअप टाकणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मग त्याच्यामुळं म्हणलं भैया नंतरच टाकतो. तर ते भैया म्हणे 10-15 हज़ार तरी लागेल तुला मॅक्झिमम खर्च. म्हणलं ठीक आहे म्हणलं करून घेतो म्हणलं गाडीचं काम. तर एक नंबर गाडी लुक येऊन जाईल. तर तुम्ही चेक केलं असेल तर आता एक गाडी होती ती मागं ती बॉक्सर दाखवली होती एक नंबर होती ती. तर त्या पॅटर्नमध्ये बनवायची फक्त. आपला ते रेड कलरमध्ये आपल्याला ब्लॅक कलरमध्ये बनवायची फक्त. कलरिंग इंजिन कलरिंग एकदम ओकेमध्ये. आणि ते भैया म्हणे नाही गाडीचं तर काम झालं नाही आता तर मीटर बॉक्सचं. तर आता जायचं कोणीकडं आता जाऊया वाटलंच तर सिटीत. मोबाईलला बॅक साईडचं पॅनल टाकणं आहे. तर पॅनल कितीपर्यंत पडतं कितीपर्यंत नाही बघू. आणि मोबाईलचं पॅनल तर हे बघा तर पॅनल खूप खराब झालेलं आहे. तर बॅक साईडचं पॅनल टाकणं आहे मला मोबाईलचं. तर सेकंडच घ्यायला होता मी तसा काय नवीन नव्हता घेतला. तर यूज करण्यासाठी कम्फर्टेबल आहे. तो जरा एडिटिंग मी मोबाईलमध्येच करतो. बैक साइड का पैनल मिलेगा कितने तक. पहले डाले हुए चेंज करवाए. नहीं ओरिजिनल है. कितने तक मिलेगा. तो मोबाईलचा बॅक कवर चेंज करून घेतलं मी. चाचा एक रोज दो एक सिंगल.
राजा चला भाई रोज घेतलेला आहे आता गुलाब. जायचं दुसरीकडेच आहे मला. तर स्पेशल कोणासाठी नाही यायचं आहे तर समजू नका तुम्ही. तर वाम्या कोणासाठी रोज घेऊन चालला. तर मॅक्झिमम मी असंच घेतलं. घ्यायचं होतं फक्त शूट करण्यासाठी, दुसरं काही अर्थ नाही. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये तर क्लिअर बाय.